नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा छोटासा ग्रंथ आपण पाहतो. चांगदेव 65 हा ग्रंथ ज्ञानोबांच्या मुखातून प्रकट झालेला आत्मस्वरूपाचा प्रवाही ग्रंथ आहे आणि त्याचा जो श्रोता ऐकणारा ज्याला तो उद्देशून दिला गेलेला आहे तो महान योगी आहे. तेव्हा गुरुही महान आणि शिष्यही महान अशी ज्या वेळेला त्याची भेट संवाद होतो तो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना अवघड वाटतो. संवाद कळायला कठीण जातात. म्हणून चांगदेव 65 हा ग्रंथ सर्वसामान्य माणसांच्या आकलनाच्या बाहेर कळत नाही लवकर. कालच्या ओळीतला काही भाग आपला काल राहून गेलेला आहे. कालची ओळी अशी होती, ज्ञानेश्वर महाराज 44व्या ओळीमध्ये सांगत होते, काही करी बोली कल्पी का न करी न बोले न कल्पी हे गुरु तुझ्या स्वरूपी न घेती मुसूद. ज्ञानेश्वर महाराज सांगून राहिले होते, अरे चांगदेवा, तुझ्या ठिकाणी तुझ्या आत्मस्वरूपामध्ये बोलणं करणं किंवा कल्पना करणं या गोष्टी संभवत नाही. करणं न करणं, बोलणं न बोलणं, कल्पना करणं न करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाह्य जगातील शब्दाने व्यक्त होणाऱ्या, मनाने व्यक्त होणाऱ्या, इंद्रियांनी व्यक्त होणाऱ्या गोष्टी आहेत. या बाह्य गोष्टीचा आत्मस्थितीवर काही परिणाम होतो. या दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती या दोन्ही प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत करणं न करणं या तुझ्या स्वरूपावर भाव घेत नाही. हे जे ज्ञानू आपल्याला सगळ्या समजायला शिकवत आहे ते चांगलं सुद्धा समजू शकलं नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना तेव्हा काल या गोष्टी बरी चर्चा झाली. मला थोडासा भाग होता ज्ञानोबासारखे आत्मज्ञानी जीवन ज्या वेळेला काही उद्देश करतात तो उद्देश आत्मस्थितीबद्दलचा, आत्म्याबद्दलचा उद्देश असतो, धर्मस्थितीचा असतो. तेव्हा चांगदेवा तू सुद्धा आता तुझ्या आत्म्याकडे बघ, त्या आत्मस्थितीत एक आणि मग तुला कळेल
की आपण जे काही करतो आहोत, बोलतो आहोत, कल्पना करतो आहोत, त्याचा काही त्या मिश्रण गोष्टी आहेत. असा जगाचा व्यवहार तर या दृष्टीने, परंतु तो व्यवहार करत असतानाही जर साधक त्या व्यवहाराचा करता झाला नाही, मी करतो मी करतो मी करतो हा जी भाव जर आला नाही, तरी सुद्धा त्या कर्मांपासून त्या क्रियांपासून कुठले संस्कार येणार नाही. म्हणून साधकांनी सुद्धा आत्मसिद्धी देण्यासाठी आधी निष्काम कर्म केले पाहिजे, निष्काम भावना असली. काल ज्ञानेश्वर महाराज हा आपण परी परी मिठी नाही तेथे बोलून येईल आलं का. ज्ञानेश्वर महाराज सांगताय चांगलेवाला, अरे चांगलेवा, या आत्मस्थितीमध्ये आपली जी परावाणी आहे, परावाणी ही शेवची वाणी आहे. आपण बोलतो नैसर्गिक किंमत आहे, जे शुभून झालेलं आहे ते नैसर्गिक नाही. मध्यमा दुसरी वाणी कंठामध्ये असलेली, तिथे त्या शब्दांचा विचार तयार होतो. त्याच्या अगोदर मुक्ती जी आहे ती पश्चिमची, तिच्यामध्ये कशा प्रकारची त्या शब्दांची घडण साधून वगैरे ती चित्र तयार होतात, त्याला पश्चिमती म्हणतात. आणि त्या पश्चिमतीच्या नंतर येणारी अगोदरची वाणी जी आहे ती परावाणी. परा म्हणजे सगळ्यांच्या पलीकडे समस्त स्मरण आहे, शब्दांचं स्मरण होते. तेव्हा सांगायचे या करेलाही आता मिठी, परे परी मिठी, परीलाही आता मिठी म्हणून पलीकडे गेलो. परी नंतर काहीच नाही, स्मरण दिसत नाही शब्दांचं. परीच्या अलीकडे स्फुरणही नाही, तेथे बोलण्याची मिठी. परीच्या पलीकडे तिथं स्फुरण सुद्धा नाहीये, तिथं तो बोलणारा शब्द कसा बोलला जाईल. बोलण्यासाठी या चारी वाणीची आवश्यकता आहे. परा, पश्चिम, मध्यमा आणि नैसर्गिक चारी वाणी पाहिजे, तर शब्द बाहेर येतात, आपण बोलू शकतो आणि ऐकू शकतो. मग जिथं परावाणी सुद्धा बंद झाली आहे, तरी मध्ये सुद्धा सुरू होईल शब्दाचं नैसर्गिक कुठून मिळणार आहे. आणि नैसर्गिक जर आला नाही तर शब्दच काय नाही. मी बोललो आवडी घेऊन या, आवडी घेऊन या आता जीवी लागून. ज्ञानेश्वर समजाले की आपल्याला आवडी निवडी केव्हा सुरू होतात, जेव्हा इंद्रियांच्या स्वरूपामध्ये आपली कर्म चालतात त्यावेळेला. मन, बुद्धी, चित्त, अहम हे अति इंद्रिय आणि बाहेरची जी सगळी इंद्रिय आहे ती, ह्या सगळ्या इंद्रियांनी कर्म होतात. आणि मग ही कर्म होत असताना मनाने आवड निवड आपल्याला होते. परंतु आवडी निवडी घेऊन या, आवडही राहिली निवडही राहिली, चांगलंही राहिलं आणि वाईटही राहिलं. मग आता जीवे नाही, आणि मग हा जो जीव भेदभाव जीव त्याची सुद्धा आता तो सुद्धा चुकून जातो, जीव भाव नसून सांगलेला. मग त्यावेळेला जेव्हा जीव भावच गेला आपला, भेदभावच राहिला नाही, कारण जीव भावामध्ये आल्यानंतरच आपल्याला ही जगाची सगळी कर्म शिकवतात, इंद्रिय आपल्याला कर्म करायला लागतात. ज्ञानेश्वर महाराज सांगायले सांगिले बोलिले तैसे नाही
एम आहे. मग जीव भाव गेल्यानंतर सांगणं बोलणं वगैरे काही कुठल्याही प्रकारच्या क्रिया संभवत नाही. आणि हे असं आमच्या सद्गुरुरायांनी आम्हाला अगोदरच करून ठेवलेलं आहे. सुनेरी मार्गे श्री गुरुराय तेव्हा म्हणतात, माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथांनी मला ह्या गोष्टी अगोदरच तयार करून माझ्या अंतकरणातल्या ह्या सगळ्या गोष्टी आधी समाप्त करून मला आधीच तयार करून ठेवली. मग निवृत्तीदासा सन्निधान दिली आवडी देऊन आता दिली नाही. तेव्हा माझ्या सद्गुरूंच्या जवळ माझ्या जवळच ते असतात. माझ्या अंतकरणामध्ये ते बसलेले. गुरु म्हणजे आत्मा, गुरु म्हणजे गुरु म्हणजे परमात्मा, कल्याणवाचाही भाव. आणि तोच आपल्या साधकांचाही असला पाहिजे. गुरु व्यक्ती नाही, गुरु कोणी मनुष्य नाही. गुरु हा आपल्या अंतकरणामध्ये बसलेला आत्माच गुरु असतो. हे ज्ञानवाई सांगणारे निवृत्तीदास निवृत्तीचा आधार ज्ञानेश्वर. मला माझे सद्गुरु सन्निधान माझ्या जवळ बसलेले ते दूर आणि मग माझ्या आवडी निवडी सगळ्या घेऊन गेल्या, समाप्त झाल्या. आता जीवे नाही, आता मी जीवा गेलेला नाही. हा जो अभंग जाणून आहे, या अभंगामध्ये सुद्धा चांगला शिकवण्यासारख्या गोष्टी. हे सगळं जे करून येतात मला समजाले की हे सद्गुरूचं करून येतात. सद्गुरूची कृपा त्या ज्या साधकांना शिष्यांना लागते ते महाभाग्यवान आहे. फक्त त्या साधकांना निवड द्यायला पाहिजे, समज द्यायला पाहिजे. तेव्हा बोलणे न बोलणे, करणे न करणे, कल्पना करणे न करणे, या सगळ्यांचा पलीकडे तो आत्मा आहे, तो भक्त जातो. आणि मग त्या अवस्थेमध्ये तो सहजावस्थेत असतो. ही जी अवस्था आहे सहजावस्था ती दुर्लभ आहे. दुर्लभ सहजावस्था सद्गुरु तिथे आणला. तीन गोष्टी गुरुच्या कृपेशिवाय घडत. दुर्लभ तत्वदर्शन. तत्वाचं दर्शन म्हणजे ते तत्वरूपे ब्रह्मस्वरूप करण्यासाठी गुरुची कृपा. त्या गुरुमुळेच आपल्याला ह्या संसारापासून मुक्ती होता येते. दुर्लभ संसार मुक्ती आणि दुर्लभ सहजस्थिती. सहजावस्था जी सहज स्थिती जी आहे ती मुक्तावस्था, मुक्त झालेला विषय. अखंड साधनेमध्ये आणि अखंड त्या स्वरूपामध्येच तद्गुण होतो. अशी जी अवस्था आहे तिला सहज स्थिती. तेव्हा ती सद्गुरूच्या कृपेने होते. याचा जो अनुभव आणि वर्णन आहे कर्नाटकाच्या सिंधूर त्यांच्या शिष्य आपल्याकडे येतात, त्यांची भजन होतात. त्यांचा सुंदर भजन सगळं प्रेम झाली. पंत महाराज सांगलेले
सहजची आलो सहजची जातो. या जगात कसं आलो? सहज आलो. जसं आपण सहज फिरायला जातो ना, काही आपल्याला वासना नसतात, काही इच्छा नसतात, काही कामना नसतात, काही हेतू नसतो. अशी जी स्थिती तिला सहज स्थिती आपण होतो आपल्या संसाराच्या विषयी. हा जो भक्त आहे तो सहज अवस्थेत आलेला आहे, बसलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी सहज या जगामध्ये जन्माला आलो आणि सहज राहिलो आणि सहज चाललो. असं सहज राहणं, येणं, राहणं, जगणं आणि सहज चाललं राहणं, काही गोंधळ नाही, गडबड नाही, काही रागा नाही, काही दुःख नाही, काहीच नाही. सहजशी आलो सहजशी जातो. राहुल जन्मी मग इथं मला राहायला लोकांमध्ये मिळालं काय? आणि विजयी म्हणजे जंगलात राहिलं. सहज अवस्था आहे. लोकांमध्ये मी एकांतात लोक आहेत सगळे भरलेले गावामध्ये, परंतु कुणाशी काही फार मिसळणं नाही, त्याच्याशी काही संवाद नाही, काही आपल्या एकांतामध्ये आत्मरमण झालेलं असत. मग अशा लोकांमध्ये राहिलं काय? किंवा एखादा एकांत सही बोलणार राहिलं काय? काही करत राहुल जनी सहजशी आलो सहजशी जातो. राहुल जनी नाही कुणाचा आम्ही मी कुणाचाच नाहीये. ही जी चिटकलेली नाती नाती हे आपणच निश्चित घेतलेली आहे. नवतेनी दृढ आपली जी नौका माया तिच्यामुळे आपल्याला ही सगळी नाती शिकवतात. आणि या नात्यांनी आपण इतका वेढे जातो, इतका भाषांमध्ये सापडतो, भाष काही सुचत नाही. आणि मग भगवंताला कसा जाणार रे? देव कसा आठवलं तुला? तू जर या गोसाव्यामध्येच कळला आणि ते माझं हे म्हणत ते करत राहिला, त्या भगवंताची कधीच आठवण येत नाही. असा जन्म घेऊन जातो असं महाराज म्हणतात. नाही मी नाही कुणाचा, नाही कुणाचा आणि कोणी माझे कोणी. मी कुणाचा नाही, कोणी माझे नाही. बोलून बाकीचं म्हटलं हे दिल्याशिवाय किंवा आपलं दुःख आहे सगळं हे बोलून टाकायचं. अंतरंगामध्ये मी कुणाचं नाही, कोणी माझं नाही बस. आणि बोलताना मात्र हा मी माझेच असा हा भाव असला पाहिजे. त्यानंतर मला कळलं मुश्किल होईल. जरा सत्तू सडेपणाने राहिला मनुष्य त्याला माणसाचा इतका नाही पण मोठीचे आणि मग आपल्याला त्रास आहे. म्हणून व्यवहार करून दाखवताना असा दाखवा की माझेच आहे सगळे, मी सगळ्यांचा आहे असं दाखवा. परंतु अंतर्यामी मात्र मी कुणाचं नाही, तुम्ही माझे. स्वरूप कसं नाही, आपल्याचं जे स्वरूप आहे तो आत्मा कुणाचाही नाही, तो आत्मा कुणालाही म्हणत नाही माझे. त्या आत्मस्वरूपामध्ये तो गेलेला असतो, तो सर्व अवस्थेमध्ये असतो आणि तो मग अशा पद्धतीचा जीवन जगतो. नाही कुणाचा मी कोणी माझे कोणी, नाही मोह मनी. मला कुणाचाच मोह नाही, कशाचाच मोह नाही.
वरून दाखवायचं मात्र वरून म्हणायचं हा आम्हाला हे आवडतं ते आवडतं हे हवं ते हवं बाबा चांगलं छान असं परंतु अंतरंगामध्ये कुठला मोह नाही कोणती इच्छा नाही कुठली वासना नाही कुठली कामना नाही हे असं मुक्त आणि सहस्थितीमध्ये असलेल्या महात्म्याचं जीवन सांभाळणं ही स्थिती सांभाळणं भाग कठीण देवाला हे सौंदर्य की तुझं बोलणं तुझं करणं तुझं कल्पना करणं न करणं हे सगळं जे आहे ते आत्मस्थिती तुझी आत्मस्थिती आपल्या आत्मस्थिती जी असते ती भिन्न आहे अशा प्रकारे कालचा आपला निर्णयाचा भाग झाला आज 45 मिनिटे 45 सांगया अरे चांदेवा तुझे नावे आता शब्दच होता यामध्ये दिसतो सांगया तुझे नावे करणे न करणे न भावे करणे न करणे न भावे हे काय म्हणून करी न धरले मी पण माझे कालच्या योगीला अनुसरून थोडीशी सारखी आहे फक्त एकच भाग थोडासा वेगळा निघून दिला लोकांना सांगूया तुझे नावे तुझे नावे म्हणजे तुझ्याकरता तुझ्यासाठी सांगेवा करणं किंवा न करणं असं न व्हावं हे करणं न करणं वगैरे जे आहे ना ते तुझ्या स्वरूपात नाही तू आत्मा आहेस भगवानचा हा पहिल्यापासूनचा दृष्टांत किंवा पहिल्यापासूनच त्यांचं हे मत आहे की हा सांगू आत्मा आहे मी आत्मा आहे सांगू आज म्हणून मी त्याच्या आत्म्यामध्ये जाऊन सांगतोय आणि त्याला सांगतोय की तुझ्या आत्म्यामध्ये सुद्धा करणं न करणं बसत नाही सांगया तुझे निनावे करणे न करणे न व्हावे पण काय करू हे काय म्हणून करी न धरवे ही पण माझे म्हणतात तुझ्या स्वरूपाकडे पाहिल्याबरोबर तुला सांगणारा हा माझा मी तुला नसेल हा मग थोडासा वेगळा डोळा जाणवली हे काय म्हणून करी न धरणे मी पण माझे अरे तू आत्म्याकडे पाहत असताना मला तू जसं वाटतो ना ते तुला सांगत असताना माझं जे आत्मस्वरूप आहे ना तेच तुला तुम्ही समजायला असतात ही आपली आत्मस्वरूपाच्या दृष्टीने परंतु तुला आत्मस्वरूपाचा उद्देश करत असताना माझं आत्मस्वरूप जे आहे ना ते आत्मस्वरूप आपण विसरून जातो आत्मस्वरूपामध्ये गेलेला जो साधक महात्मा असतो तो हा बाळी वेगळा स्मरू शकत तो करू शकतो त्याला आत्म्यामध्येच जावंसं वाटतं होतात तुझ्याकडे पाहिलं तुझ्या आत्मस्थितीकडे पाहिलं की माझी मी आत्मस्थिती विसरून मी तुझ्याशी कृती करतो त्याचा अर्थ आत्मस्थिती विसरून जातो घेऊन जातो तुझ्यामध्ये खूप जातो
तुझ्या आत्मस्थितीमध्ये तू चालला आणि तुझ्या आत्मस्थितीमध्ये गेला तर आपल्याला नावाचा कोणी वेगळा आत्मा आहे असं शिल्लक राहत ते कठीण करायला वाक्यातील त्या शब्दाचा वास होते हे काय म्हणून तरी न झाले मी पण माझे हे जे मी पण आहे हे मी पण सर्व सामान्य बाहेरच्या जगातले मी पण नाही हा मी पणा जो आहे ज्ञानवांचा तो आत्मशिषीतला मी पण आहे आत्मशिषी आहे तेव्हा तुझ्या स्थितीमध्ये मी आलो तुझ्याकडे मी पाहिलं तुझा आत्मदर्शन घेतलं की मी माझे आत्मीय स्वरूप तुझ्यामध्ये चाललं जाऊन मी सेवा राहली आणि ते बरोबर आहे आत्मा तर इथून तिथून सवा एकच आहे आत्म्यामध्ये तू मी हा भावच नाहीये तुझा आत्मा माझा आत्मा त्याचा आत्मा हे आपल्या दृष्टीने बघण्यासाठी आपण सगळे परंतु आत्म्यामध्ये मी तू तो ती हे शब्द आहे आत्मा एकच अखंड एकच एक आहे आणि अशा त्या एक अखंड आपल्याकडे जो कोणी शिकतो मग त्याच्या मुखातून मी तू तो हा मी हे असलेली सर्वनामे ही एक तेव्हा देवाला सांगणारे की हा बाह्य कर्मांचा किंवा बाह्य निपणाचा किंवा हे बाह्य असं बोलण्याचा हा जो प्रकार आहे बाह्य तो आत्मस्वरूपामध्ये कधीच येत नाही त्याचा आत्मस्वरूपाशी काही संबंध नाही तुझ्या आत्मस्थितीकडे पाहत असताना मीही माझा आत्मस्वरूप तुझ्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप करून मी शिल्लक राहते वेगळा जाते माझा मी थोडा नष्ट स्वामी स्वरूपानंद अवश्य ते स्वामी स्वरूपानंद भावाचे फार सुंदर बनते इतका सोपा भगवद्गीतेने दिला ग्रंथ मी सगळ्या रूपाने त्या भावाच्या गीतेमध्ये हे स्वरूपानंद लिहितात अधिकार जिंकलं हे साधकांनो आपल्याला सुद्धा आधी दोन जिंकावं लागेल बरं सगळा प्रसार आहे सगळं म्हणून जिंकून मला मग जिंकलं हे मी करा आणि काय टाकलं मी करावे अहंकार टाकला मग ते गेलं मग गेल्यानंतर मी करा गेला बघा कसं आहे की काका सोबत जायचं आपल्याला हे आपल्यासाठी जिंकून मला आत्मरूप झाला काय केलं आधी मग जिंकून टाकलं मग जिंकल्याचा अर्थ अंमल बोलणं आणि मीपणा गेला म्हणजे जीव भाव गेला मी अहंकार गेला मी शिवभाव जीव भाव गेला की शिवभाव होत आत्मरूप झाला तो हित करता तुला स्वतः उद्धार केला असं तो करेल हे साधकांच्या दृष्टीवर फार महत्वाचे
साधकांना उद्देश समजावे की असं ज्याने केलं तो आपला हित करता आहे, त्याने आपलं हित साधलं असं नाही. आपल्याला आपलं कल्याण साधायचं नाही. काय करा मला सोडून द्या, अहंकार टाका, जीव भाव सोडा आणि मग आत्मसंवाद आला, त्याने त्याचा उद्धार केला, त्याने त्याचं हित साधलं असं होईल. ज्ञान कसे विज्ञान जाणून नंतर मग ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही जाणलं. ज्ञान म्हणजे वस्तू संबंधीचं जे आकलन होतं त्याला ज्ञान म्हणतात, आणि विद्या म्हणजे अनुभवयुक्त जे असतं त्याला विज्ञान म्हणतात. तेव्हा ज्ञान आणि विज्ञान जाणून आत्मज्ञान उत्कृष्ट, तो आत्मज्ञानामध्ये येतो, आत्म्याचं ज्ञान जाणवतो, आत्म्याचा अनुभव करायचो आणि मग तो उत्कृष्ट म्हणजे समाधानी संतुष्ट होतो. असं जर संतुष्ट राहायचं असेल तर स्वामी श्रीपादांनी सांगितले की तुम्हाला आपल्याला असं करावं लागेल. ज्ञान कसे विज्ञान जाणून आत्मज्ञानी तुष्ट, सर्व इंद्रिय जिंकून नंतर मग सर्व इंद्रिय जिंकतात. सर्व इंद्रिय जिंकून राहे अविचल कूटस्थ. सर्व इंद्रिय त्याने जिंकून घेतलेले आहे आणि तो त्या कूटस्थ आपल्यामध्ये सुख राहतो. हे जे वर्णन आहे हे एका आत्मज्ञानी जीवनयुक्त मानवाचं वर्णन स्वतःहून समजाय, आणि ते कसं करायचं, ते सुख कसं प्राप्त करायचं त्याचे मार्गदर्शन संसारी माणसांना तो भक्त अवघड आहे आणि ते अनुभूत आहे. आणि नंतर ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले जगाचं ते सोडून त्याचा सर्व अज्ञान लावून विज्ञान यावं लागतं, अनुभव घ्यावे लागतात आणि संतुष्टता समाधान प्राप्त करावं लागतं आणि नंतर मग इंद्रियांना दिले. किंवा अविचल राहायचं, इंद्रिय समाप्त इंद्रियांना जिंकून आपल्या ताब्यात ठेवलं की मग आपण अविचल म्हणजे काही हालचाल नाही, स्वस्थ आपण आपल्या हातामध्ये स्थिर राहतो. हेच समजायला आत्मज्ञानी महात्मा मनाशी सर्व इंद्रिय जिंकून आत्मस्थितीमध्ये अविचल राहतात. तेव्हा तो असंग होऊन निसंग होऊन राहतो. भगवान दत्तात्रेयांनी अवधूत गीता लिहिली. अवधूत गीता म्हणजे स्वतंत्र गीता आहे का, जशी भगवद्गीता जाते तशी भगवान दत्तात्रेयांनी उद्देश केलेला जो आहे तो अवधूत गीता म्हणून. त्या अवधूत गीतेमध्ये भगवान दत्तात्रेय सांगतात, उद्देश करतात, अरे हे सगळं काय सांगवा, हे काय सगळं आत्मा हे सगळं आत्माच आहे. भगत कशी जे आहे ते आत्मस्थितीत आहे. आपण सगळे आत्मामध्ये असून आत्मस्थितीत आत्म्यामध्ये बसलेलो आहे. स्थिती जागेवर आपण पाण्यात बुडवतो त्याला त्याच्या आतही पाणी आहे आणि आजूबाजूला पाणी नसतं, मोठी जागा पाण्याच आहे. नंतर
आत बाहेर सगळीकडे पाहिलं. तसं हे आत्मतत्व किंवा हा ब्रह्माचा सगळा प्रसार आपल्या आतही आहे ते शिरलेलं आणि आपल्या बाहेरही आहे असं आपण आत्मही केलं. असं लोकांना तात्पर्य सांगतात. भेदा अभेदो न विद्यते. मग भेद आणि अभेद असं राहतच नाही. जर सगळीकडे आत्मच आपल्याला दिसायला लागला, सगळं दिसायला लागला, आत्माच केवळ दिसतोय, ब्रह्म दिसते ना, मग ते दिसण्यासाठी इथं करावं लागतं, इथं त्याच ज्ञान व्हावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो. आणि मग आपण जगाकडे पाहिलं असताना आपल्याला सर्व आत्मतत्व कसं गेलं. आस्ती नास्ती कथम ब्रूयामी. अरे आहे नाही हा सुद्धा कशाला सांगायचा. सर्व ब्रह्मच आहे. आस्ती नास्ती कथम ब्रूयाम विस्मय प्रतिभातीने. आणि मला हा विस्मय होतो. तुम्हाला ते दिसून जाणार, ते ब्रह्म दिसतंय, तो आत्मस्वरूपाचा भास ते दिसून जाणार. ही जी अवस्था आहे ही अद्भुत अवस्था आहे. ही अद्भुत अवस्था परमाशा मुक्तावस्थेची वैशिष्ट्ये आहे. म्हणून हे जे अद्भुत असतात हे आपल्या देहासाठी केलं आणि मग त्यांना देहभान सुद्धा नाही, देहभावही घातली, देहाचं त्यांना विस्मरण होणार. अशी जी स्थिती आहे ही अद्भुत स्थिती भगवान दत्तात्रय साधकांना सांगतात. हे अद्भुत स्थिती त्या लोकांना त्या सामन्याला या अवस्थेचं स्वरूप सांगायचे. आता मी एक आत्मा अद्वितीय असा आत्मा सगळीकडे बनलेला आहे. आत्म्याशिवाय या जगामध्ये, ब्रह्मशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही, सगळं आत्मस्थितीमध्ये आहे. हे असं दर्शन होणं किंवा हे असं करणं, हा अनुभव येणं ही फार महान भाग्याची गोष्ट आहे. हा विश्वात्मक भगवान, विश्वात्मक ज्याने भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दाखवलं, तो विश्वात्मक भगवान आपल्या स्वरूपाने सर्वत्र नटलेला आहे. सगळी जेवढी स्वरूप जगामध्ये दिसणारी रूप, स्वरूप, आकार, वर्ण वगैरे त्या भगवंताची आहे. हे कळलं तेव्हा मीच विश्वाचा आत्मा आहे. हे सर्व विश्व माझ्याकडे आहे, मी विश्वात आहे, ही स्थिती असते. तेव्हा मी परमशुद्ध स्वयंभू अनेक रूपांनी मीच या ठिकाणी पसरलेलो आहे, प्रगत झालो आहे. आता हे जे बाहेर दिसणारं सगळं स्वरूप आहे, आतही जो आत्मा त्या देहामध्ये आहे हे आम्हाला कधीच कळत नाही. दुसऱ्याने कळलं पाहिजे, बाहेरही कळत नाही आणि आत आत्माही कळत नाही. माणसं काय झालं कल्पना करा की आत्मा गेली आपल्या देहामध्ये, देहामध्ये आत्मा आहे आणि तो या सगळ्या देहाचं सेवन म्हणून त्याच्या शक्तीने करून आपलं चैतन्य म्हणून काहीतरी आहे आणि आपल्या आहे. तसं हे विश्व चैतन्य या विश्वामध्ये या जगामध्ये पसरलेलं आहे आणि या सगळा विश्वाचा पसारा त्या चैतन्यामध्ये आहे. म्हणून झाडं लागतात, प्राणी पडतात, पक्षी उडतात आणि सगळं जोडं चाललेलं आहे. आम्ही त्यांना पाहतो खरं, आपल्या
आणि बाहेरच्याही हे चैतन्याचं किंवा एकंदरीनं आत्म्याच्या बाबतीमध्ये आमचं पूर्ण अज्ञान आहे. बाकी खूप गोष्टी आम्हाला माहिती, परंतु आत्मा आम्ही जाणत नाही, आपलं स्वरूप जाणत नाही, आपलं चैतन्य जाणत नाही, हे जे आहे हे दूर माहिती. आणि मनुष्य म्हणून आम्ही हे जाणत नाही, दूर जाण्याला काय बाकी मध्ये काहीच नाही. त्या पशु आहे, प्राणी, पक्षी, वनस्पती या ज्या मुली आहे त्यांच्यामध्ये तर काहीच नाही जाणण्याचं. मनुष्य आहे, मानव आहे आणि मानवाला हे सगळं भगवंतांनी दिलेलं आहे जाणण्यासाठी सगळं. मग त्याचा उपयोग करून तो आधी आपल्या आत्म्याला जाणून दिलेला. तेव्हा हे जाणण्यासाठी काय करावं, काम घ्यायचं, आपण जाणून जायचं. आणि आम्ही जरा मनुष्य बोलतो जन्म असा काही आमचा कसा नऊ नये गुरु काय करा पुन्हा ते पंत महाराज ते म्हणतात सद्गुरूची कृपा आहे. हाच एक उपाय आपल्याला जाणण्यासाठी गुरु कृपा. गुरु कृपा आहे. गुरु कृपेश्वर दिसत काय सांगतात सद्गुरूची अकर्ती लीला. आज सद्गुरूची लीला म्हणजे हे सद्गुरूचं प्रेरणा द्यायला त्यांची जी विषयाला त्यांचा विद्रोहाला हे अकर्ती आहे. कल्पना करतात काळ गुरु देतात कसं देतात. सद्गुरूची अकर्ती लीला सालत मोक्ष घरी आला. सद्गुरूची लीला काय करते तर सालत मोक्ष घरी आला. तुम्हाला मोक्ष प्राप्त करायला असं नाही, त्या सद्गुरूच्या चरणीला त्याची कृपा प्राप्त करा आणि त्या कृपेनं तुम्हाला तुमच्या दोन मोक्ष मोक्ष. सद्गुरूची लीला चालत मोक्ष घरी आला. काय केलं गुरुनी वरदहस्त मस्तकी पडता खायला शक्यता. वरदहस्त मस्तकी पडता जीव भाव दिला. हा जीवांचं सुद्धा सुद्धा असं सुद्धा त्या गुरुच्या वरदहस्ताने माथ्यावर काही हात ठेवल्याबरोबर ते स्पर्श झाल्याबरोबर ती शक्ती संपवून झालेली झाली. जीव आपल्याला गेला का वरदहस्त मस्तकी पडता जीव भाव दिला. जीव भाव दिल्यानंतर मग गुरु उपदेश करताना एक करतात. आमचं काय होतं आम्ही जीव भाव पकडून ठेवतो आणि गुरुंचं ज्ञानवांचं हे सगळं ऐकत बसतो. कसं काय कसली इकडे तुमच्या कसे आधी कोणामध्ये काहीतरी बहिणी लागू करायचं आणि वरून आपल्याला चांगलं मस्त दूध देत आहे काही असं देत आहे म्हणून
वरदहस्त मस्तकी करता जीव भाव गेला बुधामृत पान करिता मग त्यांचं बोध आहे. जीव भाव गेल्याशिवाय गुरूंचा जो बोध असतो, ज्ञान असतं, उद्देश असतो, तो पसरून पडत जीव भाव द्यायला पाहिजे. मग ते असतं, मग तो बोध डोळ्याला तो दिसतो, आवडतो आणि मग तो आम्ही दिसत नाही असं पण तुम्हाला सांगतात. बोधामृत हे बोधाचं जे अमृत, उद्देशाचं जे अमृत आहे ते करिता संशय विरोध. मग कुठले संशयाचं राहते, कसले संशय राहते. आज आम्ही संशयाने पछाडलेलो आमच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे संशय असतात. हे खरं का ते खरं, हे कुठं काय चालू, काय वाईट खरे असं. हे जे अनेक प्रश्न आमच्या चित्तामध्ये, मनामध्ये उठतात हे संशयाने उठतात. परंतु जीव भाव गेला आणि मिळालं हे त्यामुळे आपले सगळे संशय नष्ट होतात. संशयातील जातो, संशय शून्य आपल्या संशयाला अशी संशयातील अवस्था आपल्याला पाहिजे असेल संशय जिरला मग करतो भाव निमग्न. मग त्या गुरुभावामध्ये भाव निमग्न सद्गुरु पाणी. मग सद्गुरूच्या चरणामध्ये माझा भाव निमून जातो. दत्तप्रेमी झाला आणि मग त्या भगवान दत्ताच्या प्रेमाने संतुष्ट होऊन समाधानी होईल. असा भगवान दत्तात्रेय परमात्मा आत्मा ब्रह्म आहे. त्याच्या प्रेमी संतुष्ट होऊन जातो. त्याच्या प्रेमाने किंवा सगळ्या संशयांचं निराकरण व्हायला पाहिजे, जीव भाव जायला पाहिजे. हे सगळं जाऊन नंतर मग जो बोध होतो गुरुचा, तो आपल्या प्रचलित करतो, आपल्याला तो आकलन करता येतो. या अनुभवाचं असं झालेलं आहे. जन्मताना त्या पार्श्वभूमीमधून तो जे देत आहे त्या गोष्टी त्याला कळलंच नाही ते, आणि म्हणून त्याला परत यायला सुरू केले. महाराज हे तुमचं पत्र आलं मला, पण तुम्ही या पत्राची एक सुद्धा मला समजत त्याला आणि दूर करावं लागेल. नंतर मी भिक्षा घेतली. मग त्यांना सांगतो का सृष्टी करी. म्हणजे इथं सिद्ध झालेले आहे सांगण्याचं वाक्य की गुरु कृपेशिवाय होत बसत नाही. नुसतं किती आहे श्रवण करा तुम्ही, ते शब्द करतात, परंतु अनुभव अनुभूती येते आणि तो अनुभव येण्यासाठी गुरु कृपाच लागते. तो अनुभव गुरु देतात. तेव्हा नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ती करणाऱ्या साधकाची अवस्था सांगतात. नारद नारद भक्ती सूत्रे भक्ती फिरवावर अतिशय सुंदर निर्मला ग्रंथ आहे. नारद म्हणतात नारद भक्त आहेत ना आपण त्याचे अखंड नारायण नारायण करत फिरत असाल त्याने गुणाने. त्याचा अनुभव ते सांगतात. बघा माझी दिशा घेतली तुम्हाला माहिती ना, त्या गाड्या कोणाला त्यांनी दिशा दिली आणि गाड्याचा वाल्मी झाला. वाल्मी सृष्टी झाला आणि त्याने नवरे दिलं. एवढा नारदांचा उद्देश आहे. नारदांच्या गुरुकृपेनं त्या वाड्यात कोणी होता तो नुसता मारणारा होता, सोडणारा होता. त्यांना 7 रांगण बनलेले आहे.
त्याला मारलं की काढा टाकायचा असे 7 रामो बोलले होते म्हणून आमच्या ते आपल्या जवळ ते राम आणि तिथे जवळ माझी हिरी म्हणून ठिकाण तू कधी गेलं का जळगाव तो वाड्यापूर्वी तो वाजू पिशवी तिथे बसत होता म्हणजे रांजणगाव दिसत नाव केलेले नारदाच्या उपदेशाने भगवान देवर्षी नारद होते. त्या देवर्षी नारदांच्या आशीर्वादाने कृपेनं अनुग्रहाने वाड्यामधून मला बाजू पिशवी त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. मग त्याला मोठं शिकवलं. मला माहिती होतं तर मागण्याचं काम होतं त्याचं. मग त्याला म्हणे तुला रामजी म्हणतायत ना महाराज मला येतच नाही ते राम कसं काय मरा 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 असं म्हणता म्हणून राम 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 म्हणून गेले. मरामध्ये राम आहे सारखा पण मरा 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 राम 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 शिकवलं त्याला आणि तेव्हा देवर्षी नारद सांगतात काय सांगतात वल्लभा विमान सीतो भवति अमृतो भवति सूत्रो भवति. सूत्र आहेत नारद भक्ती सूत्र आहेत. सूत्र म्हणजे एक सूत्र असत तेव्हा नारद भक्ती सूत्रामध्ये हे 8 प्रसिद्ध सूत्र आहे. म्हणतात की यल्लभा जे प्राप्त झालं असताना सद्गुरू प्राप्त झालं माणसाला जे गुरु प्राप्त होत ते प्राप्त झालं एकदा त्याची ती दिशा घेतली आपण ते काय होतं विमान सिद्धो होती अरे तो सिद्ध होऊन जातो. सिद्धी म्हणजे शिया सिद्धीने अश्मा सिद्धी सिद्ध म्हणजे संभून जातो स्वयं प्रकाशी स्वयं ज्ञानी जातो आपलं ज्ञानी जातो सिद्ध होती. आणखी कसा होतो अमृतो भवती अमृतासारखा होऊन जातो तो लोकांना मरण जाईल अमृतो भवती तृप्तो भवती आणि सदैव तृप्त राहतो संतुष्ट राहतो. एका सद्गुरूकडून ते मिळालं पाहिजे. ते नारदांनी त्या वाल्मिकीला दिलं त्यावेळेला त्याची शिक्षा अशी झाली आजच्या सत्संगाला विश्राम देऊन हरिओम.